नमस्कार, मी वंदना सलदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभम भवतु, सुप्रभात. आजचा सुविचार आहे, आपण यशस्वी जीवनाच्या अनेक पायऱ्या आहेत असं जरी म्हटलो किंवा असा विचार केला तरी सुद्धा सगळ्या पायऱ्या आपल्याला एकदम चढता येत नाही. मी एकदम सगळ्या पायऱ्या चढेन आणि पटकन यशस्वी होईन असं होत नाही. जसं तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही, म्हणजे आपल्याला वर्षानुवर्ष तुपाची धार आपल्या जेवणामध्ये वापरावी लागते, तेव्हा कुठेतरी हळूहळू तो चेहऱ्यावरती ग्लो येतो. अगदी तसंच यशाचं सुद्धा आहे. पटकन मी एखादा बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे किंवा एखादा अभ्यासक्रम मी पूर्ण केला आहे की मी कसा बिझनेसमॅन बनू शकतो किंवा बनू शकते, किंवा उत्कृष्ट इंजिनियर बनवू शकतो किंवा बनवू शकते. कोणतंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रात निपुण होण्यासाठी अनेक पायऱ्या आपल्याला गाठाव्या लागतात. अनेक गोष्टी हळूहळू अचीव कराव्या लागतात, तेव्हा एकदम आपल्याला इच्छित यश मिळतं. जसं की एक पायरी म्हणूया आपण, किंवा यशाचे एक स्टेपमधील एक गोष्ट आहे महत्त्वाची, ती म्हणजे सवयी. जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर मात्र आपण आपल्या यशाच्या जवळ जाऊ शकतो, पहिली पायरी आपण गाठू शकतो असं म्हणू शकतो. आता ह्या सवयीमध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी येतात. तुम्हाला असं वाटेल की हे काय यशाचे गमक आहे का, किंवा असं केल्याने काय यशस्वी होतो का, तर होतो आपण. जसं सवयी चांगल्या असतात तशा वाईटही असतात. वाईट सवयीपासून आपण स्वतःला नेहमी दूर ठेवायचं आणि चांगल्या सवयी जितक्या आपल्या अंगी बांधता येतील तेवढ्या आपल्या अंगात भिनल्या पाहिजेत. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे की ज्यामुळे आपण एक उत्तम जीवन जगू शकतो किंवा यशस्वी होऊ शकतो. तर आपण वेळेचं अचूक नियोजन करून लवकर उठण्याची सवय असली पाहिजे, तसंच व्यायाम असला पाहिजे. दिवसभराचं आपल्या कामाचं नियोजन आपण केलं पाहिजे, ही आपल्याला सवय पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रात्री लवकर झोपलं. आपण म्हणतो बघा, जो लवकर झोपे तो लवकर उठे, तसंच हे तत्व आपण फॉलो केलं पाहिजे. आणि मग ही चांगल्या सवयी जसजशा आपल्या अंगामध्ये भिनत जातात किंवा आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये चांगल्या सवयी जशा वृद्धिंगत होत जातात किंवा जडत जातात, तसं तसं आपलं आयुष्य यशस्वी होत जातं. म्हणून सवयी हा उत्तम भाग आहे आपल्या यशासाठी. धन्यवाद. शुभम भवतु.